लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि ते आशीर्वाद आपल्या देशाचे नेते, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे नेते आणि आपले मार्गदर्शक आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। व्यासपीठावर अनेक मान्यवर आलेले, वेगवेगळ्या पक्षाचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, सर्वांचे नामोल्लेख न घेता सर्वच उपस्थित जन हो, समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी, माझे ज्येष्ठ नागरिक, आज आशीर्वाद यासाठी मला तुमचे पाहिजे नाही की या देशामधील लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। देशाची लोकसभा ही निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती संविधान वाचवण्यासाठी ही निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहे। या निवडणुकीला आपण यासाठी सामोरं जात आहे। माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही। एक काळ भारत हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं आणि त्या भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या असतात त्या माझ्या शेतकऱ्यांच्या, आणि त्यामध्ये सरासरी टक्केवारी काढली तर त्याचं सर्वात जास्त प्रमाण असेल ते म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं। आणि सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। अरे शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय नाही। शेतीमालाला बाजार भाव नाही, कांद्याला नाही, कपाशीला नाही, सोयाबीनला नाही, ऊसाला नाही, शेतीला जोडधंदा असणाऱ्या दुधाला बाजार भाव नाही। साधी 20 रुपयाला बिस्लरी बाटली आणि 22-23 रुपयाला दूध, आणि म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। अरे या भारत देशामध्ये एकच कृषी मंत्री होऊन गेले ते म्हणजे आदरणीय पवार साहेब। माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी केली, असा निर्णय घेणारा खमका नेता आपला सर्वांचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवले त्यांनी एक सुद्धा 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, आणि त्यांना एक सवय, खोटं बोल पण रेटून बोल। मधल्या काळात सांगितलं की आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो की कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत, आणि इकडे सत्कार पण घेतले, आणि एका सत्काराच्या कार्यक्रमात तर सांगितलं निर्यात बंदी उठली नसती तर मी फॉर्मच नसता भरला। काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं की अशी कुठल्याच प्रकारची निर्यात बंदी नाही उठली। अरे शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे। हा मतदारसंघ भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बहुतांशी हा मतदारसंघाची परिस्थिती, ग्रामीण मतदारसंघाची परिस्थिती, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे। शेवगाव भागामध्ये आलं तर ताजनापूरचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे। ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2चा अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे। आणि ज्या शहरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे, बाजूला हाक्याच्या अंतरावर जायकवाडी धरण, आणि माझ्या शेवगावच्या नागरिकांना 18 दिवस पाणी मिळत नाही। अरे तुम्ही सत्तेतून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे। असे काहीतरी काम करून दाखवू द्यायला पाहिजे की कमीत कमी 25 वर्ष लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे। सत्ता कशासाठी असते? सत्ता ही समाजासाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे। समाजातील अनेक प्रश्न, प्रलंबित प्रश्न, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असती। माझ्या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी सत्ता असती, आणि या ठिकाणी फक्त सत्ता प्रतिष्ठेसाठी राबवले आपण गेले पाहिले किती वर्षापासून। त्यामुळे सर्वांना या ठिकाणी सांगतो, अधिकचा वेळ घेणार नाही, कारण पवार साहेबांना लवकर जायचं, थोरात साहेबांना बोलायचं आहे। मी सर्वांना सांगतो, एकच विनंती करतो, एकदा फक्त माझा विश्वास टाकून पाहिजे। एकदा तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवून, अभिमान वाटतं असं काम करून दाखवी। निलेश लंके ध्येयवाडा माणूस आहे, ध्येयवाडा माणूस आहे। समाजासाठी 24 तास 365 दिवस समाजाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे। पद कधी प्रतिष्ठेसाठी घेतलेले नाही, कधी पदाच्या पाठीमागे पळालो नाही।
आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी पद आणि प्रतिष्ठेचा वापर केलेला आहे। त्यामुळे सर्वांना एक सांगू इच्छितो, 5 वर्षापूर्वी ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून आपल्याला अपयश पदरी आलं। या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे, तर आज ना सुद्धा प्रश्न सोडू आपण, काळजी करू नका रे। आणि कसं शेवगावला पाणी येत नाही, कसं शेवगावला पाणी येत नाही तो सुद्धा प्रश्न सोडू, तुम्ही काळजी करू नका। फक्त एकदा हा तुमच्या भावाला संधी द्या, एकदा संधी द्या आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवा ना। आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, आणि समोरच्या उमेदवारांनी पराभव मान्य केलेला आहे। ज्याच्या पायाखाली वाळू सरकते ना ते असे बाकी उद्योग करतो। माझ्या नावाचा एक निलेश लंकेश शोधला आणि त्याला ती पिप्पानी नाही का ती बँडवाल्याची, अरे हे लोक तुमचे बँडच वाजवणार आहे 4 तारखेला। त्याला पिप्पानी चिन्ह द्यायला लावलं, याला सांगितलं तू फॉर्म भर, त्याला सांगितलं तू फॉर्म भर। याचा अर्थ काय? हे तुमचं सगळं उराकलेलं आहे, आवारलेलं आहे। आता फक्त आपल्याला 13 तारखेपर्यंत हाच जोश आणि हाच प्रत्येकाची एनर्जी 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकली पाहिजे। त्यामुळे सर्वांनी आता ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायची। मी तुमचा भाऊ आहे ना, मी तुमचा मुलगा आहे ना, मग आता भावासाठी करायचंय, मुलासाठी करायचंय। मग आता सर्वांनी आपले चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे, गेलं पाहिजे का नाही? प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे। आणि 13 तारखेला असा काही तुतारीचा आवाज आला पाहिजे ना, तो आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे? कुठे? हा, दिल्लीला आवाज गेला पाहिजे। आणि 4 तारखेला निकालाच्या दिवशी अशी बातमी आली पाहिजे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा भक्त निलेश ज्ञानदेव लंके विजयी घोषित, आणि कम से कम 2 लाख। आणि सर्वांना विनंती, आता 13 तारखेपर्यंत आता थांबायचं नाही, हात वर करून सांगा रे। हा।